सुनील तटकरे हे कायमच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या यादीत राहिले। राष्ट्रवादी एकत्र असताना आणि विभागल्यानंतर सुद्धा तटकरे स्वतःचं स्थान राखून आहेत। विशेषतः पक्ष फुटल्यानंतर अजित पवारांच्या अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीयांमध्ये तटकरेंचं स्थान जास्त मजबूत झालं। पण असं एकाएकी काय झालं की तटकरेंवरती टीका व्हायला सुरुवात झाली। बघायला सुरुवात झाली 26 जानेवारी 2026 म्हणजे अजित पवारांच्या निधनाच्या 2 दिवस आधी राष्ट्रवादी मोटार मालक कामगार वाहतूक सेलचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव, असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे आणि उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी या तिघांनी राजीनामा दिला आणि तो या प्रदेशच्या नेत्यांच्या वागणुकीला कंटाळून। आता हा सगळा प्रकार चर्चेत आलाय। या सगळ्यांची आम्ही बातचीत केली आणि त्यांची बाजू जाणून घेतली। पहिल्यांदा ऐकूया सचिन जाधव नेमकं काय म्हणाले। 26 तारखेला आम्ही जेव्हा अजितदादांना भेटायला गेलो, मागील 26 तारखेच्या पाठीमागे 6 महिन्यापासून आम्हाला योग्य मान सन्मान पक्षामध्ये भेटत नव्हता। पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून आम्हाला म्हणजे सतत डावलत गेले। वरिष्ठ पातळीचे नेते किंवा काही म्हणजे मी नाव नाही घेऊ इच्छित। यानंतर मी मनोज व्यवहारे यांच्याशी सुद्धा बोलले। व्यवहारे यांनी अजित पवारांसोबत तब्बल 27 वर्ष काम केले। त्यांनीही वरिष्ठ देत असलेल्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली। दादा असताना मी जी भूमिका घेतली होती ती दादांच्या प्रती असलेला आमचे आदर होता आमचा, म्हणून मी भूमिका घेतली होती। दादांनी आमची 10 मिनिटं चर्चा केली होती। दादांनी क्लिअर कट सांगितलं की काय सर्व चालले राजकारणात किंवा राज्यभरात मला सर्व माहिती आहे, मला कल्पना आलेली आहे आणि मी दादांबरोबर पक्ष स्थापनेवर काम करणारा कार्यकर्ता आहे। इतरांचं कमी जास्त असू शकेल, पण मी स्वतः 27 वर्ष त्याच्याबरोबर होतो। इचलकरंजीचे सुभाष मालपाणी मागच्या काही वर्षांपासून उद्योग विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत। त्यांनी अनेक वर्षापासूनचा अनुभव शेअर केला। मागचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून कधीही असा अनुभव आला नसल्याचं त्यांनी म्हटलं। विशेष काय माहिती काय, फादर बॉडीची जी लोक आहेत, फादर बॉडीची असतील, महिला मंडळ असेल, युवक असेल, त्याच्यामध्ये कोणी अध्यक्ष झालं तर त्या ठिकाणी लोक आपोआप येतात। शेअरचं काम असं आहे की तिथली जी व्यक्ती प्रदेशाध्यक्ष म्हणून जी काम करते, त्याचं कामाचं स्वरूप आणि त्याचं नेतृत्व कसं आहे हे बघून लोक जॉईन होतात त्या ठिकाणी। आम्हाला लोकांना परवात आणावा लागतो, त्याला परवात आणावं लागत नाही आणि परवात आणल्यानंतर लोकांना जर न्याय देऊ शकलो नाही आणि वरिष्ठ पातळीवर मला ताकद नाही मिळाली, पण आम्ही काम काय करायचं। या तिघांनी राजीनामे दिल्यानंतर कुटुंब प्रमुख जे करतात तेच अजित पवारांनी केलं। या तिघांनाही राजीनामे परत घ्यायला सांगितले आणि भेटायची वेळ दिली, पण त्याआधीच दुर्दैवाने अजित पवारांचा मृत्यू झाला आणि आता या तिघांचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडून मंजूर करण्यात आलाय। भले हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असला तरी आता परिस्थिती बदलली आहे। दादा असताना आणि दादा गेल्यावर असा मोठा बदल झालाय आणि अशा वेळी खास करून वरिष्ठ नेते सुनील तटकरे यांच्याबाबतची नाराजी उफाळून येते।